खासदार साहेब पाहतोय की शिवनेरीच्या पायथ्याशी काही अतिक्रमण आहेत. सामाजिक कार्यकर्ते काही आंदोलने केली गेली. या सगळ्या अतिक्रमणाकडे आपण कसं नाही, शिवनेरीच्या जर आपण बघितलं तर आता युनेस्कोचा सुद्धा याच्यामध्ये यादीमध्ये शिवनेरी किल्ल्याचा समावेश झालेला आहे. आणि या पुढच्या काळामध्ये जसं त्या युनेस्कोचा जेव्हा प्रस्ताव हा संपूर्ण होईल, तेव्हा या सगळ्या पद्धतीच्या अतिक्रमणांवर एक मोठा चाप बसेल आणि पायथ्याशी होणारी ही अतिक्रमण किल्ल्याच्या, कारण हा आपला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि शिवजन्मभूमीच्या पायथ्याशी जर अशा पद्धतीचे अतिक्रमण होत असतील तर त्याला प्रशासनानं याच्यावर वेळीच कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. आपण आणि काय या सूचना पुढील कराल काळामध्ये हे जागतिक दर्जाचं होणार आहे. आपण काय सूचना कराल पुणे नाशिक रेल्वे ज्वलंत प्रश्न गेले अनेक दिवस आहे. नेमकी काय परिस्थिती आहे? हे पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये आपण सातत्यानं लढा देतोच आहोत, पण त्यामध्ये सुद्धा आता एक फार महत्वाची गोष्ट या पुढील काळात आपण करतो आहोत, की जी मिरज मुंबई लाईन जी होती, मुंबई चेन्नई लाईन, ही मुंबई चेन्नई लाईन ही आपण आपल्या भागाच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून आपण फार त्याची अलाइनमेंट ही बऱ्यापैकी अलीकडे आणलेली आहे, जेणेकरून आपल्या भागातल्या कृषी मालाला सुद्धा त्याचा फार मोठा फायदा होईल. आपल्या भागाच्या एकूण ट्रॅफिक कंजेशनच्या दृष्टिकोनातून त्याचा फार मोठा फायदा होईल. या लाईनला आपण दोन्ही बाजूनी 10-10 मीटरचे सर्व्हिस रोड सुद्धा प्रपोज केले आहेत. जो संपूर्ण प्रस्ताव खरं तर तुमच्या समोर जेव्हा तो येईल, तेव्हा तुम्हाला त्या संदर्भातली ही गोष्ट कळेल, की जेणेकरून तळेगाव चाकण शिक्रापूरचा जो ट्रॅफिकचा कंजेशन आहे, याला एक अल्टरनेटिव्ह रूट आपण तयार करतो आहोत. त्याचबरोबर त्यातलं जे पुणे नाशिक हायवेच्या परिसरामधलं जे स्टेशन असेल, त्याला कालच मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांना स्पेशल तिथे ॲग्रिकल्चर रॅक आणि एक इंडस्ट्रियल रॅक या दोन्ही आपण त्यासाठी विनंती केलेली आहे. त्यामुळे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा एकीकडे पाठपुरावा सुरू असतानाच आपल्या भागाच्या अडचणी ज्या आहेत, या सोडवणुकीच्या दृष्टिकोनातून आपण याही जो 3rd and 4th लाईन मुंबई चेन्नई रेल्वे याचं जे म्हणतोय, त्याचा सुद्धा आपण आपल्या भागाच्या विकासासाठी वापर करून घेऊ. खासदार साहेब पुरातत्व विभागाकडनं शिवनेरीवर तिकीट लागू करण्याचा विचार केला आहे. याकडे कसं होतं आणि आपण काही विभागाशी काय संपर्क करून नाही, त्यामधलं नेमकं कारण काय ही माहिती घेणं गरजेचं आहे. मुळात पुरातत्व खात्याचा जो काही निधी असतो, हा पुरातत्व खात्याच्या कडे असणारं एकूण जे बजेट असतं, जे मला अधिकाऱ्यांनी सांगितलं, ते बजेट खूप कमी असतं आणि त्या किल्ल्याच्या डागडुजीसाठी आणि इतर गोष्टींसाठी जर त्यांना ही गोष्ट लागत असेल, तर ती नेमकी का लागते याचं मी नक्कीच त्यांच्याकडून आधी स्पष्टीकरण घेईल. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण पुढे जगतो, रोजचा श्वास घेतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाची डागडुजी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेगळ्या निधीची आवश्यकता आहे का? तर हे पुरातत्व खात्याचं नेमकं तिकीट का लावलंय याची माहिती मला घ्यावी लागेल. अवघड ऑलरेडी लेह तिकीट चालू असल्यामुळे तिथं अनेकदा वादविवाद होत असतात. शिवनेरीवर सरकार जर आपण पाहिलं की शिवरायांचं नाव घेऊन सरकारही काम करतं आणि त्या सरकारकडे जर शिवरायांसाठी निधी नसेल, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. शिवभक्तांमध्ये ती नाराजी आहे. त्यासाठी आपण नाही, बरोबर. शिवप्रेमींमध्ये, शिवभक्तांमध्ये नाराजी असणं खूप स्वाभाविक आहे. कारण मी स्वतः या संदर्भामध्ये गडकिल्ल्यांकडे पर्यटनाचा जो ओघ गेल्या काही वर्षामध्ये वाढलेला आपण पाहतो आहोत. यासाठी गेले एक 10-15 वर्षापूर्वीचा जो एक काळ होता, जिथे तुम्ही आणि मी आवर्जून लोकांना सांगत होतो, की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या गडकिल्ल्यांनी जपला. या गडकिल्ल्यांकडे आपण पावलं वळवली पाहिजे. एकीकडे ही सगळी मूव्हमेंट आपण करत होतो आणि आता मात्र त्या गडकिल्ल्यांवर जाण्यासाठी जर तिकीट लावलं जात असेल, तर नक्कीच हे शिवप्रेमींमध्ये हे रोषाचं कारण आहे. कारण तिथं प्रत्येक शिवप्रेमी येतो, तर ती प्रेरणा घेण्यासाठी येत असतो आणि त्यामुळे महसुलाचे इतर अनेक उपाय योजना असू शकतात. त्यामध्ये शिवप्रेमींनी गडावर येणाऱ्या शिवप्रेमींना तिकीट लावणं हे माझ्या दृष्टीने हे चुकीचं आहे. अमोल की राष्ट्रवादी पक्षाचे जे काही प्रवक्ते आहेत, त्यांच्यावर नुकतेच काही काही झाली. एक निषेधार्ह घटना घडली. याकडे आपण कसं बघता आणि आपण काही नाही, नक्कीच ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे, की आपण काय म्हणतो, आपला महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे आणि हे करत असताना एक सांस्कृतिक वारसा आणि वसा हा महाराष्ट्राला आहे, जिथं विचारांचा विरोध हा विचारांनी करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं जर घटना घडत असेल, तर मला वाटतं, की गृह खात्यानं सुद्धा त्याची तात्काळ दखल घेणं गरजेचं होतं. पण ही अत्यंत दुर्दैवी एक चिंताजनक गोष्ट समोर आली, की अशी एक गोष्ट घडते आणि महाराष्ट्र राज्याचे एक मंत्री या घटनेचं समर्थन करतात. मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी खरं तर याच्यावर संबंधित मंत्री महोदयांना समज दिली पाहिजे, की सरकार या गोष्टीला ही समर्थन करतंय का? कारण सरकारमधला जर एक मंत्री अशा कृत्याचं समर्थन करत असेल, तर याचं सरकारचं समर्थन आहे का या गोष्टीला? याविषयी प्रश्न निर्माण होतो. मुळात या लोकांना आहे ना अजिबात धाक राहिलेला नाही.
जनतेची कामं करून वाढत आहे सध्या स्थानिक सह आता राज्य आपण पाहतोय की लहान मुलांवर अत्याचाराच्या घटना, महिला अत्याचाराच्या घटना वाढल्यात. अवघातून नुकताच येणार सेवेचा जो अहवाल आला त्यातही अनेक भ्रष्टाचाराची प्रकरण असतील, महिला अत्याचार त्यात महाराष्ट्र जवळपास पुढे आहे, अव्वल क्रमांकावर आहे आणि गृहमंत्री ते लक्ष देत नाही, देशाचे गृहमंत्री लक्ष देत नाही. आपण कसं बघतोय? नाही, देशाच्या गृहमंत्र्यांकडे याच्यातल्या काही मर्यादित गोष्टी खरं तर येतात, परंतु यातला होम डिपार्टमेंट इज प्रिन्सिपली हा राज्याचा हा प्रामुख्यानं भाग येतो आणि खरं तर राज्याचे गृहमंत्री हेच मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे माननीय गृहमंत्र्यांनी आणि अर्थात आपल्या मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण अशा पद्धतीनं ही जी वाढती गुन्हेगारी आहे आणि जर भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील किंवा बाललैंगिक अत्याचाराची जी प्रकरणं असतील याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जर वाढ होत असेल तर याच्यावर गृहमंत्र्यांनी बारकाईने लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे. अगोदर काही लोकप्रतिनिधी किंवा जातीवादी काही वक्तव्य करतात, समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करतं. सरकार या सगळ्या गोष्टी झाल्या असं वाटतं. मला वाटतं तुमच्या प्रश्नात याचं उत्तर आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा. मी तुम्हाला तेच सांगितलं. मला काय वाटतंय, मी कायम फार सोप्या पद्धतीत सांगतो, की प्रत्येक जात आणि धर्म दगडासारखी असते. दगडाने भिंत बांधली तर समाज तुटतो आणि दगडाने पूल बांधला तर समाज जोडला जातो. तेव्हा दगडाचा वापर भिंती बांधण्यासाठी करायचा का पूल बांधण्यासाठी करायचा हे प्रत्येकाने ठरवायचं. परंतु दुर्दैवानं जर हा सत्सदविवेक ठेवला नाही, तर मात्र परिस्थिती अवघड होते. खडर सरावर पुन्हा एकदा तालुक्यात येऊया. केबल तोडचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झालाय, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय आणि तरी देखील भंगार व्यावसायिकांची चौकशी होत नाहीये. आत्ताच मी पोलिसांनाही त्या संदर्भातल्या सूचना दिल्या, सक्त सूचना दिलेल्या आहेत, की SP साहेबांचे तसे आदेश असताना सुद्धा जे भंगार गोळा करणारे जे काही व्यावसायिक असतील, त्यांची हजेरी घेण्याचा एक आदेश हा SP साहेबांनी दिला होता. त्याची तातडीनं अंमलबजावणी करणं हे गरजेचं आहे आणि आत्ताही गेल्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा मोटारींच्या ज्या केबल आहेत, या चोरण्याचं जे प्रमाण वाढलं, याचं नेक्सस लवकरात लवकर त्याचा रिझल्ट देण्याचे आदेश हे पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. तर जागतिक स्तरावर युद्धाची परिस्थिती आहे. भारतीय बाजारपेठेत देखील मालांना बाजारभाव नाही. शेतकऱ्यांची मेटाकुटीला आलेला आहे. शासन दरावर काही विचार चालू आहे? नाही, काल माननीय पंतप्रधानांचं जर आपण संबोधन ऐकलं, मला वाटतं बेंगळुरूमध्ये आणि कदाचित हैदराबादमध्ये या दोन्ही ठिकाणी त्यांनी संबोधन दिलं. तर हे सर्वसामान्यांच्या खरं तर चेहऱ्यावर चिंतेची रेषा वाढवणारी अशी ती संबोधनं होती. म्हणजे लवकरच पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ होईल का? हे संबोधन पाहिल्यानंतर हा एक फार महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं तयार होतो. दुसरा, यामध्ये अनेक पॉलिसीज आहेत. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचा विषय मांडला तर संसदेमध्ये सातत्यानं अन्नदाता ते ऊर्जादाता म्हणजे माननीय पंतप्रधानांनी काल असं सांगितलं, की पेट्रोल डिझेलचा वापर कमीत कमी करा. पुढचं 1 वर्षभर सोनं विकत घेऊ नका. स्वदेशी वस्तूंचाच वापर करा. हे कुठेतरी निदर्शन असेल, त्यात माननीय पंतप्रधानांचं म्हणणं होतं, की पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे. आज तुम्ही चीन बघितलात, आज तुम्ही रशिया बघितलात, आज तुम्ही अमेरिका बघितलात, तर हे तेलाच्या बाबतीत आता स्वयंपूर्ण अमेरिका आणि रशिया, चीनने बऱ्यापैकी त्याचा साठा ठेवलेला आहे आणि भारतीय एकूणच अर्थव्यवस्थेवर एक गंडांतर येईल का, अशी एक धास्ती माननीय पंतप्रधानांच्या कालच्या विधानातून जो अर्थध्वनीत होतो त्यातून ती दिसतीये. त्यामुळे एकूणच अर्थकारणावर मोठे परिणाम होणाऱ्या गोष्टी होतील. जी एक गोष्ट स्पष्ट दिसते ती कदाचित लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या भावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, माननीय पंतप्रधानांनी लॉकडाऊनचा उल्लेख केला आणि हा लॉकडाऊनचा उल्लेख वर्क फ्रॉम होमचा केला. पण कदाचित सरकारला याचा विसर पडला, की या लॉकडाऊनच्या काळामध्ये अर्थव्यवस्था जर कोणी जगवली असेल, जर कोणी टिकवली असेल, तर ती शेतकऱ्यांनी टिकवली होती. आणि आज तुम्ही कांद्याची परिस्थिती पुन्हा एकदा काय आहे ती पाहताय आणि शेतकऱ्यासमोर मात्र हाच प्रश्न निर्माण झालाय, की जर पिकवणाऱ्याने पिकवायचंच थांबवलं, तर मग खाणारा खाणार काय? हा जो प्रश्न निर्माण झालाय. मग सरकारनं एकूण अर्थव्यवस्थेचा विचार करताना ही अर्थव्यवस्था संकट काळात जो टिकवतो, त्याला टिकवण्यासाठी प्राधान्याने विचार करणं गरजेचं आहे. मला एक छोटा प्रश्न आहे. युद्धजन्य परिस्थिती खरं 3-4 महिन्यांपासून आहे. पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, या निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधानांना ही चिंता का वाटते? त्यांना निवडणुका काढून घ्यायच्या होत्या? पुन्हा एकदा तुमच्या प्रश्नात त्याचं उत्तर आहे. आपण उत्तर द्या. कारण हे केवळ मी म्हणत नाही, ही सगळीकडे हीच चर्चा आहे, की मग या केवळ विधानसभा होईपर्यंत ही गोष्ट आपण थांबलो होतो का? आणि माननीय पंतप्रधान जेव्हा सांगतात, की 30,000 कोटी रुपयांचा ऑइल कंपन्यांना तोटा झालाय, त्यावेळी मात्र माननीय पंतप्रधान हे सांगत नाहीत, की जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव पडलेले होते, तेव्हा जो प्रचंड नफा या कंपन्यांनी कमवलाय, त्या नफ्याचं काय?
म्हणजे जेव्हा तोटा होतो तेव्हा सर्वसामान्याच्या खिशाला लगेच कात्री लागते, खिशाला लगेच झळ लावायला आपण तयार होतो. पण जेव्हा या कंपन्या नफा कमवतात, तेव्हा मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा कच्च्या तेलाचे भाव अत्यंत कमी होते, तेव्हा कुठेही तुम्हाला पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाल्याचं दिसलं का? कधी आपल्याला ऐकू आलं का? जे होते ते वाढत गेले. दुसरी गोष्ट मगाशी मी जी म्हणत होतो, की अन्नदाता ते ऊर्जादाता नावाची स्कीम सरकारनं आणली होती. सोलरच्या बाबतीमध्ये जेव्हा पीएम सूर्यघर योजना नावाची गोष्ट आली होती. आज तुम्ही ही परिस्थिती बघा, महाराष्ट्राने याचा विचार केला पाहिजे खरं तर. म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता रूफटॉप सोलरच्या बाबतीमध्ये जे निर्बंध आणलेले आहेत. म्हणजे तुम्ही रात्री ती वीज वापरू शकत नाही, तुम्ही 10 युनिटच्या पुढे ती वीज वापरू शकत नाही. मग पंतप्रधान म्हणतायत, की तुम्हाला अपारंपरिक ऊर्जेवर गेलं पाहिजे. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतायत, की नाही, नाही तुम्ही रात्री तुम्ही जरी जनरेट केलेली असली तरी ती रात्री त्याचा उपयोग होणार नाही. मग पीएम सूर्यघर योजना जी आहे, ही फेल महाराष्ट्र करतोय का? कृषीदाता म्हणजे अन्नदाता टू ऊर्जादाता ही जी स्कीम होती, या स्कीमचं नेमकं काय झालं? किती शेतकऱ्यांना सोलर फार्मिंग करता आलंय? या शेतकऱ्यांना सोलर फार्मिंग करता येईल असं स्वप्न जे दाखवलं, त्याचं नेमकं काय झालं? आपण अपारंपरिक ऊर्जेसाठी किती प्रगती केली? इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा आपल्याकडे सुरुवात झाली, पण आपलं ईव्ही धोरण हे सक्सेसफुल झालं की फेल्युअर झालं? मग नेमकं आपल्याकडे ज्या तेलाच्या विहिरी नाहीत किंवा तेलाचे साठे नाहीत, हे गेल्या काही वर्षात नाही घडलेली गोष्ट. पण मागच्या 10 वर्षातली इज धिस अ पॉलिसी फेल्युअर? हा एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने येतो आणि माननीय पंतप्रधान जेव्हा हे सांगतात, तेव्हा ती एक अप्रत्यक्ष कबुली आहे का या पॉलिसी फेल्युअरची? हा प्रश्न सुद्धा तयार होतो. एक शेवटचा प्रश्न, जर माननीय पंतप्रधानांचं वक्तव्य पाहता देशाला पुन्हा एकदा आर्थिक लॉकडाऊनला सामोरं जावं लागेल का? आणि अशी जर परिस्थिती राहिली तर शेतकरी कसा जगेल? नाही, पुन्हा एकदा मी लॉकडाऊनची आठवण करून देऊ इच्छितो, की शेतकरीचं जगवू शकतो देशाची अर्थव्यवस्था. मात्र तो जे योगदान या अर्थव्यवस्थेला देतो ना, त्याची कदर ही योग्य पद्धतीनं केली गेली पाहिजे. त्याला त्याच्या मालाचा जो हमीभाव आहे, हा मिळाला पाहिजे. म्हणजे आज आपण सगळ्याच एम-एस-पीची जर परिस्थिती बघितली, तर एम-एस-पीच्या यादीमध्ये असलेली जर पिकं बघितली, तर एम-एस-पीचा दिलेला भाव आणि ॲक्चुअली होत असणारी खरेदी याच्यामध्ये अजूनही तफावत आपल्याला बघायला मिळते ना. त्यामुळे आर्थिक लॉकडाऊन हे होईल का? की पुरवठा साखळीच ओव्हरऑल डिस्टर्ब झाल्यामुळे त्याची अडचण येईल आणि जेव्हा ही अडचण येईल, तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला हे चित्र स्पष्टपणे दिसेल, की अर्थव्यवस्था तगवण्याचं काम जर कोणी केलं, तर ते शेतकऱ्यांनीच केलेलं असेल आणि केवळ माझी भावना एवढी आहे, की त्या शेतकऱ्याला त्याचं जे योगदान आहे, त्याचा मोबदला योग्य मिळाला हवा. आपल्या शिरूर लोकसभेत खरं तर जर पाहिलं तर कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या कांदा इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पडू नये, परंतु त्यावर जर ठोस उपाय जर म्हटलं तर कांद्यावर निर्मिती प्रक्रिया उद्योग खरं तर इथं सुरू झाले पाहिजे. ती होताना दिसत नाही. आणि कांद्यावर निर्मिती प्रक्रिया उद्योगाचं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की या कांद्या निर्मिती उद्योगासाठी लागणारा जो कांदा आहे, हा प्राधान्यानं पांढरा कांदा हा जास्त मोठ्या प्रमाणावर वापरला जातो, ज्याचं उत्पादन आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे लाल कांद्याचं उत्पादन हे जास्त प्रमाणात होतं. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट यामध्ये ड्राईड अनियन हा जो एक कॉन्सेप्ट आहे, यासाठी सुद्धा मी मागेही संसदेमध्ये सुद्धा ही मागणी केली होती, की जर आमच्याकडे जी-एम-आर-टी माझं एक फार सोपं म्हणणं आहे, की मगाशी जो आपण प्रश्न विचारलात, की पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेला सगळ्यात मोठी अडचण काय? तर जी-एम-आर-टीची अडचण. आमच्याकडे एम-आय-डी-सी व्हायला सगळ्यात मोठी अडचण काय? जी-एम-आर-टीची अडचण. जी-एम-आर-टी हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा, कीर्तीचा एक मानाचा प्रोजेक्ट आहे. पण हा मानाचा प्रोजेक्ट जर आम्ही आमच्या अंगावर घेतलेला आहे आणि त्यामुळे आमच्याकडे डेव्हलपमेंट नाही, तर आमच्याकडे का तुम्ही स्पेशल ॲग्रो प्रोसेसिंग झोन करू शकत नाही? हे माझं भांडण सातत्यानं केंद्र सरकारशी आहे, की जर आम्ही केंद्र सरकारचा एक इतका मोठा प्रोजेक्ट आमच्या ह्याच्यावर घेऊन आमचा विकास अडवून ठेवलेला आहे, तर मग आम्हाला त्याचे पर्यायी मार्ग, ज्याला पर्यावरणपूरक आपण मार्ग म्हणतो, ते स्पेशल झोन तुम्ही आमच्याकडे ॲग्रीकल्चर प्रोसेसिंगचा तुम्ही का करत नाही आहात? हे आमचं म्हणणं आहे. आणि हे जेव्हा होईल, तेव्हा जे आपण कांद्याचा प्रश्न म्हणतो, हा कांद्याचा प्रश्न काही प्रमाणात का होईना सोडवण्यासाठी नक्कीच मदत होईल. दुसरा एक फार अडचणीची गोष्ट अशी झालेली आहे, की आपल्या धरसोडीच्या परराष्ट्र धोरणामुळे कांद्याचं जे आपल्या हक्काचं मार्केट होतं, हे गल्फमधलं मार्केट होतं, हे साउथ ईस्टमधलं मार्केट होतं, हे मोठ्या प्रमाणावरचं मार्केट केंद्र सरकारच्या धरसोडीच्या धोरणांमुळे बऱ्यापैकी इराणकडे गेलंय, बऱ्यापैकी पाकिस्तानकडे गेलेलं आहे. आता इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे खरं तर एक अशी अपेक्षा निर्माण झाली होती, की कदाचित इराणच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे म्हणजे हे खरं तर अत्यंत दुर्दैवी आहे, परंतु एखाद्या राष्ट्राच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कदाचित इराणच्या कांद्याऐवजी भारतीय कांद्याची ही मागणी वाढेल.
परंतु यामध्ये सरकारनं डोळे उघडे ठेवून ही जी काही संकटातून एक दिसते संधी दिसू शकते, या गोष्टीचा शेतकऱ्यांच्या हितासाठी वापर करणं गरजेचं आहे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.